नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मुलांना डब्यासाठी रोज रोज त्याच भाज्या दिल्या तर ते आवडीने खात नाहीत। त्यांना रोज काहीतरी नवीन आणि त्यांच्या आवडीचंच हवं असतं। तर त्यासाठी 12 दिवसांच्या पौष्टिक आणि चटपटीत टिफिन रेसिपीज शेअर केलेल्या आहेत। त्यातलाच हा पहिला भाग आहे। यामध्ये आपण मुलांना आवडतील अशा 6 प्रकारच्या टिफिन रेसिपीज पाहणार आहे। यामध्ये भरपूर प्रकारच्या डाळी, कडधान्य आणि भाज्या सुद्धा आहेत। त्यामुळे टिफिन सुद्धा पौष्टिक परिपूर्ण बनतो आणि मुले तर 100% संपून येतात। तर त्यातलीच पहिली रेसिपी पाहूया। तर त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा ओरिगानो घेतलं। 1 वाटी बारीक चिरून घेतलेली यामध्ये मेथी घेतलेली आहे। आता थोडं पाणी घालत हे घट्टसरच भिजवून घ्यायचे। वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं, झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट भिजवून घ्यायचं। आता तोपर्यंत याचं स्टफिंग बनवून घेऊयात। तर त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मिरीपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, त्यासोबतच थोडंसं मीठ, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। 1 चमचा सुक्या खोबऱ्याची चटणी मी इथे घेतलेली आहे। आता हे सगळे मसाले फक्त मिनिटभर तेलामध्ये परतून घेतले। आता यामध्ये 4 शिजवून मॅश करून घेतलेले बटाटे घेतले। त्यासोबतच हे स्टफिंग अजून पौष्टिक होण्यासाठी 1 शिजवून किसून घेतलेलं रताळं सुद्धा यामध्ये घेतलेलं आहे। तर बटाटा आणि रताळे व्यवस्थित कुकरला शिजवून घेतलेले आहेत। आता मसाल्यामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे भाजी सुद्धा चवीला मस्त बनते। आता 10 मिनिटे हे पीठ सुद्धा आपलं मस्त भिजलेलं आहे। पुन्हा एकदा याला व्यवस्थित मळून घेतलं। आता यातलाच एक मोठा गोळा घ्यायचा, थोडंसं पीठ लावायचं आणि किचन ओट्यावरतीच एक मोठी चपाती लाटून घ्यायची, किंवा तुमच्याकडे जर पोळपाट मोठा असेल तर त्याच्यावरती लाटून घेऊ शकता। जास्त पातळ किंवा जास्त जाड सुद्धा हे ठेवायचं नाही। अशा पद्धतीने एखाद्या डब्याचं झाकण घेऊन याला गोल आकारामध्ये कट करून घ्यायचं। तर या पद्धतीने याच्या पुऱ्या पाडून घेऊ शकता किंवा पुऱ्या लाटून सुद्धा घेऊ शकता। आता या पुऱ्या आपल्याला थोडा वेळ तव्यावरती भाजून घ्यायच्यात। तर तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। एकाच तव्यावरती 3 ते 4 पुऱ्या भाजून घेऊ शकता। अगदी हलकेसे डाग पडेपर्यंतच दोन्ही साईडनी आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे। आता या भाजून घेतलेल्या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। सकाळी खूपच गडबड असेल तर या पुऱ्या आदल्या रात्रीच तुम्ही बनवून ठेवू शकता। आता एका पुरीला या पद्धतीने पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे। मुलांच्या आवडीच्या टिफिन रेसिपीज आपण पाहत आहे, त्यामुळे मुलांना आवडतील असे चटपटीत सॉस सुद्धा यामध्ये वापरू शकतो। त्यानंतर पुरीच्या एका बाजूला बनवून घेतलेलं बटाटा आणि रताळ्याचं स्टफिंग भरून घ्यायचं आणि यावरती आता ही पुरी व्यवस्थित दुमडून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने हलक्या हाताने हे दाबून घ्यायचं। तर या पुरीमध्ये अशा पद्धतीने हे स्टफिंग आपण स्टफ करून घेतलेलं आहे। याच पद्धतीने सगळ्या पुऱ्यांना स्टफ करून घ्यायचं। हवी तेवढी भाजी यामध्ये स्टफ करून घेऊ शकता, कारण ही स्टफ केलेली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे। आता पुन्हा तव्यावरती या स्टफ करून घेतलेल्या पुऱ्या ठेवायच्या। दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून दोन्ही साईड क्रिस्पी करून घ्यायच्या। तर हे पहा, याचं कव्हर सुद्धा आता मस्त क्रिस्पी झालेलं आहे आणि असा नाश्ता मुलांना सुद्धा खूप आवडतो। तर अशा पद्धतीने अतिशय पौष्टिक आणि मुले आवडीने खातील असा नाश्ता बनून तयार झालेला आहे। यासोबत एखादी चटणी किंवा सॉस सुद्धा देऊ शकता। तर पहिल्या दिवसाचा टिफिन बॉक्स बनून तयार झालेला आहे। आता दुसऱ्या रेसिपीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा धने, 1 चमचा जिरे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप आणि त्यासोबतच रात्रभर भिजवून घेतलेला 1 वाटी राजमा घेतलेला आहे। तर हे पहा, राजमा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। अगदी थोडंसं पाणी घातलं आणि हे सगळं अगदी मोठंच वाटून घेतलं। तर हे पहा, अगदी बारीक अशी पेस्ट याची बनवलेली नाही, थोडंसं मोठंच वाटून घेतलेलं आहे। हे सगळं आता एका भांड्यामध्ये काढून घेतलं। आता यामध्ये 1 छोटी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही घरी असलेलं कोणतंही पीठ वापरू शकता। त्यासोबतच 1 छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली 1 छोटी वाटी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि थोडीशी हळद घेऊन हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाणी घालायची सुद्धा गरज लागत नाही। जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे त्याच्या ओलाव्यामध्येच हे व्यवस्थित भिजवून घेतलं। आता याचे आपल्याला छोटे वडे करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी तेलाचा हात घेऊन सुरुवातीला याचे छोटे लाडू वळून घेतले। त्यानंतर सगळ्या बाजूंनी व्यवस्थित याला थापून घेतलं आणि छोटे वडे करून घेतले। तर अशा पद्धतीने सगळ्या बॅटरचे छोटे वडे करून घेतलेले आहेत। आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्येच हे वडे आपल्याला सोडायचे। तर सुरुवातीला 2 मिनिटे मीडियम फ्लेमवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये सुद्धा वडे अजिबात फुटत नाहीत। थोडासा रंग बदलल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची
आणि अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळेपर्यंत हे वडे तळून घ्यायचे। तर हे पहा, तेलातले बुडबुडे आता कमी आलेले आहेत, वड्यांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। लगेचच एका टिश्यू पेपरवरती काढून घेतले। तर अशा पद्धतीने सगळे वडे तळून घेतलेले आहेत आणि मस्त पौष्टिक आणि खुसखुशीत राजम्याचे वडे बनून तयार झालेले आहेत। हे पहा, आतून सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेले आहेत, वरचा लेअर सुद्धा मस्त क्रिस्पी झालेला आहे। गरमागरम हे वडे चवीला छानच लागतात, टिफिनसाठी सॉस सोबत देऊ शकता। तर अशा पद्धतीने कडधान्यांचा सुद्धा आपण वापर केलेला आहे। आता तिसऱ्या रेसिपीसाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही घरी जेवढी पिठं असतील त्यातलं 1-1 चमचा पीठ मिक्स करून घेऊ शकता। त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये रवा घेतला आणि अर्धी वाटी दही घेतलं। थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। पिठामध्ये गाठी राहता कामा नये, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये अर्धा चमचा मिरीपूड, अर्धा चमचा ऑरिगॅनो आणि चवीपुरतं मीठ घातलं। पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटे भिजत ठेवायचं। 10 मिनिटांमध्ये रवा सुद्धा मस्त भिजला जातो। तोपर्यंत एक स्टफिंग करून घेऊयात। यामध्ये अर्धा चमचा मिरीपूड, अर्धा चमचा ऑरिगॅनो घेतलं। त्यानंतर अर्धी छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची, अर्धी छोटी वाटी स्वीट कॉर्न आणि अर्धी छोटी वाटी अगदी बारीक चिरून घेतलेलं गाजर घेतलं। आता हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचंय। हाय फ्लेमवरती परतून घेतल्यामुळे या गोष्टी अशाच क्रिस्पी राहतात। चवीपुरतं मीठ घालायचं, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता यामध्ये मुलांच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता। तर आपलं स्टफिंग तयार आहे आणि हे पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे। पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेतलं। आता तवा चांगला गरम करून घेतलेला आहे, थोडंसं तेल लावून घेतलं, थोडंसं यावरती पाणी शिंपडून लगेचच पुसून घेतलं, म्हणजे तव्याचं टेम्परेचर सुद्धा थोडंसं कमी होतं आणि तवा कोणत्याही प्रकारचा असू दे, बॅटर याला चिकटत नाही। 1 ते 1.5 पळी हे बॅटर तव्यावरती काढून घेतलं, थोडंसं पसरून घेतलं। अगदी डोशासारखं पातळ याला पसरायचं नाही। वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर कडेने थोडंसं तेल लावून घेतलं। आता याला पलटून घ्यायचं आणि याची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची। तर हे पहा, गव्हाच्या पिठाचा डोसा सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता तयार झालेला आहे। आता पलटून घेतल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम कमी ठेवायची। आता याला पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस कडेपर्यंत लावून घ्यायचा। बनवून घेतलेलं भाज्यांचं स्टफिंग सुद्धा व्यवस्थित कडेपर्यंत पसरून घ्यायचं। त्यानंतर यावरती थोडंसं चीज सुद्धा किसून घेऊ शकता। तर इथे माझ्याकडे चीजचं स्लाइस होतं, त्याचे तुकडे तुकडे करून वापरलेले आहेत। थोडंसं ऑरिगॅनो, थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं। ढोबळी मिरची आणि कांद्याचे काप सुद्धा ठेवू शकता। पुन्हा थोडंसं चीज ॲड करायचं। आता यावरती झाकण ठेवून मंद आचेवरच फक्त 5 ते 6 मिनिटे हा पिझ्झा बनवून घ्यायचा। 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चीज व्यवस्थित वितळलेला आहे आणि मस्त मैदा न वापरता पौष्टिक असा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे। हे पहा, पौष्टिक सुद्धा झाला आणि मुलांच्या आवडीचा सुद्धा पदार्थ बनवून तयार झाला। असा पिझ्झा जर मुलांच्या टिफिनसाठी दिला तर 100% मुलं डब्बा संपवून येणारच। महत्त्वाचं म्हणजे मुलांना न आवडणाऱ्या भाज्या सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। पिझ्झा आहे म्हटल्यानंतर त्या भाज्या सुद्धा मुलं खूप आवडीने खातील। या पिझ्झा सोबत थोडेसे ड्रायफ्रुट्स डब्याला देऊ शकता। तर ही झाली तिसऱ्या दिवसाची टिफिन रेसिपी, पौष्टिक आणि स्वादिष्ट पिझ्झा। आता चौथ्या टिफिन रेसिपीसाठी इथे मी पाव वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर्स असतात। हा रवा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर मिक्सरला 3 ते 4 वेळा फिरवून बारीक पावडर करून घ्यायची। तर हे पहा, उपम्यासाठी जो आपण रवा वापरतो तसाच हा बनलेला आहे। एका भांड्यामध्ये ही पावडर काढून घेतली। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 पालकची पाने घेतली। यामध्ये थोडंसं आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची घेतली। त्यासोबतच प्रत्येकी अर्धा चमचा जिरे, ओवा आणि बडीशेप घेतली। या सगळ्यांची पेस्ट करून घेतली। लापशीच्या रव्यामध्ये ही पेस्ट ॲड केली। पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वीट कॉर्न सुद्धा पल्स मोडवरती 1 ते 2 वेळा फिरवून घेतले। हे सुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घेतले। यामध्येच 2 ते 3 चमचे दही घ्यायचं, सगळं छान मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं। आता याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे भिजवून घ्यायचं। 10 मिनिटानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे किंवा याऐवजी अर्धा छोटा चमचा इनो सुद्धा वापरू शकता। आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं। अशा पद्धतीचा एक छोटा पॅन घ्यायचा, 1 चमचा तूप यामध्ये गरम केलं, थोडीशी तीळ पसरून घ्यायचे आणि हे तयार करून घेतलेलं 1 ते 1.5 चमचा बॅटर यामध्ये घ्यायचं। पळीच्या साह्याने कडेपर्यंत अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं। छोटी कढई असेल त्यामध्ये सुद्धा हे बनवू शकता किंवा तडका पॅनमध्ये सुद्धा हे बनवू शकता। तव्यामध्ये 2 पळी बॅटर व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे। यावरती तीळ टाकून झाकण लावून घ्यायचं। आता मंद आचेवरच 7 ते 8 मिनिटे एक बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याची वरची साईड पूर्णपणे कोरडी झालेली आहे। आता याच्यावरती सुद्धा 1 ते 2 चमचे तेल ब्रशच्या साह्याने व्यवस्थित लावून घ्यायचं।
तेल लावून घेतल्यामुळे दोन्ही साईड छान क्रिस्पी बनतात आणि त्यामुळे मुलांना हे खूप आवडतं. लगेचच हे पलटून घेतलं. दुसरी बाजू सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता लापशी आणि पालकच्या पानांपासून बनलेला हा नवीन प्रकारचा नाश्ता बनवून तयार आहे. यामध्ये गव्हाच्या लापशीचा रवा, पालक आणि स्वीटकॉर्नचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता बनवून तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला सुद्धा हे खूप छान बनतं. तुम्ही पाहू शकता आतमधून सुद्धा हे व्यवस्थित शिजलेलं आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असा हा नाश्ता मुले सुद्धा खूप आवडीने खातात. तर एकदा तरी ही रेसिपी नक्की करून पहा. आता पुढच्या टिफिन रेसिपीसाठी 1 वाटी पोहे एका भांड्यामध्ये घेतले. 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि एका चाळणीमध्ये काढून घेतले. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली. 2 मिनिटानंतर यामध्ये लांब चिरून घेतलेला मीडियम आकाराचा कांदा ऍड केला. कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घेतलं. आता चिरून घेतलेल्या 2 मिरच्या ऍड करायच्या. अर्धी वाटी स्वीटकॉर्न, अर्धी वाटी वाटाणा आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेलं गाजर सुद्धा ऍड केलं. आता मीडियम टू हाय फ्लेमवरती हे सगळं 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये भिजवून घेतलेले पोहे ऍड केले. सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर अशा पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठी फक्त कांदे पोहे न बनवता त्यामध्ये त्यांच्या आवडत्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या सुद्धा ऍड करू शकता. फ्राय करून घेतलेले थोडेसे शेंगदाणे, अर्धा चमचा साखर ऍड करून झाकण लावून 5 मिनिटे वाफ द्यायची. तर हे पहा अतिशय मोकळे मोकळे अतिशय भाज्यायुक्त मऊसूत असे पोहे बनवून तयार झालेले आहेत. पोह्यांसोबत पापड देऊ शकता, सलाड देऊ शकता किंवा फक्त दही दिलं तरी सुद्धा चालतं. आता पुढच्या टिफिन रेसिपीसाठी एका भांड्यामध्ये एक शिजवून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. यामध्ये अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर घेतलं. पाव वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला. पाव वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली. थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतली. त्यासोबतच थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा मिरीपूड घेतली. आता यामध्ये पाव वाटी नाचणीचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं. चवीपुरतं मीठ घेऊन हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी 3 प्रकारची पिठं वापरलेली आहेत. तुमच्या घरी जी पिठं अवेलेबल असतील त्यातलं थोडं थोडं वापरलं तरी सुद्धा चालेल. तर हे पहा अगदी घट्टसर हे मळून घेतलेलं आहे. आता याचे अगदी छोटे छोटे वडे करून घ्यायचे. मुले नाचणीच्या पिठाची भाकरी किंवा चपाती एवढ्या आवडीने खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने नाचणीच्या पिठाचा वापर करू शकता. तर हे पहा अगदी छोटे छोटे वडे याचे थापून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्या या मिश्रणाचे वडे करून घेतले. आता तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आता हे वडे आपल्याला तळून न घेता तेलावरती किंवा तुपावरतीच भाजून घ्यायचेत. तर दोन्ही साईड अगदी व्यवस्थित डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या. तर हे पहा अशा पद्धतीने सगळे वडे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. सॉस सोबत हे असेच वडे टिफिनला देऊ शकता किंवा मुलांना आवडतील असे चटपटीत हे वडे बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि आवडत असल्यास थोडासा सोया सॉस घेऊन हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं ऑरिगॅनो यामध्ये घेतलं. आता जे तव्यावरती फ्राय करून घेतलेले वडे होते ते यामध्ये ऍड केले. या सॉसमध्ये वडे सुद्धा चांगले मिक्स करून घ्यायचे. यामुळे वडे सुद्धा चवीला अगदी चटपटीत बनतात. मुलांना आवडतील अशा चवीचे हे वडे बनतात. या वड्यांमध्ये सुद्धा आपण 3 प्रकारची पिठं वापरलेली आहेत, भाज्या वापरलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं वापरून अगदी चटपटीत असे हे वडे बनलेले आहेत, ज्यामुळे मुलं सुद्धा खूप आवडीने खातील. तर अशा पद्धतीने 6 दिवसांच्या 6 पौष्टिक टिफिन रेसिपीज बनवून तयार झालेल्या आहेत.